नमस्कार. सांगावर आपण पाहतोय दिवसभरातील भरमसाठ बातम्यांपैकी महत्त्वाच्या बातम्यांच्या टॉप 10 हायलाइट्स. टुडेज हायलाइट्स. महानगरपालिका महापौर आरक्षण. कुठल्या महानगरपालिकेत कोणते आरक्षण जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असून उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. राज्यातील 29 महानगरपालिकेच्या महापौर आरक्षणाची सोडत गुरुवार दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता जाहीर करायला सुरुवात होणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची निवड. नितीन नबीन यांनी पूर्वी भाजपचे बिहार सरकारचे मंत्री व राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून कार्य पाहिलेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत महाराष्ट्र भारताच्या भविष्याचे पॉवर हाऊस. पहिल्याच दिवशी 14,50,000 कोटी गुंतवणुकांचे 19 सामंजस्य करार, 15 लाख रोजगारांच्या संधी, IT, डाटा सेंटर, हरित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक. गत वर्षीचा टप्पा ओलांडून यंदा विक्रमी गुंतवणुकीचा विश्वास. दावोस मधील महाराष्ट्रासाठीची घडामोड. भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्रच गेटवे ऑफ इंडिया असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान खरे ठरवणारे तब्बल 14,50,000 कोटींचे गुंतवणूक करार पहिल्याच दिवशी करण्यात आलेले आहेत. या गुंतवणुकीबरोबरच राज्यात 15 लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत. मुंबईमधील नगरसेवक बेपत्ता आहेत. अमित ठाकरे काय म्हणतायत पहा. निकाल लागल्यावर खरं तर लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागात जाऊन जनतेचे आभार मानायला हवे होते, लोकांच्या समस्या सोडवायला सुरुवात करायला हवी होती. पण दुर्दैवाने ज्यांना जनतेने निवडून दिलंय ते आज 5 स्टार हॉटेलच्या बंद दाराआड आनंदाने कैद आहेत. अशा आशयाची एक्सवर पोस्ट करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. भ्रष्टाचार, निवडणूक यंत्रणेचा गैरवापर, राजकीय दरोडेखोरी या संदर्भात उच्च न्यायालयाचा आदेश दाखवत ॲडव्होकेट असीम सरोदे यांचे स्पष्टीकरण. बिनविरोध निवडणूक व इतक्या प्रमाणात शेवटच्या क्षणी तब्बल 68 ठिकाणी एकदम माघार घेणे यात भ्रष्टाचार आहे, निवडणूक यंत्रणेचा गैरवापर आहे, राजकीय दरोडेखोरी आहे. त्यामुळे शंकास्पदतेला कोर्टात मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. कोर्टाने ना आमच्या केसमध्ये मला झापले ना दंड इत्यादी केला. लोकशाही प्रक्रिया नष्ट करून मग लोकशाही आहे असे दाखवण्याचे नाटक उभे करून संविधानिक नैतिकतेला आगीत लोटणाऱ्या प्रवृत्तीविरोधात उभे राहणे हे देशभक्त म्हणून माझे काम आहे. व अंधभक्त कितीही कोल्हेकुई करत ही पोस्ट पादऱ्या गँगसाठी तसेच व्हिडिओ चॅनेल चालवणाऱ्या नावाखाली सुशीला गेल्याप्रमाणे घाण पसरवणाऱ्या मूर्खांसाठी. उच्च न्यायालयाचा इंग्रजीत आदेश नीट वाचावा. ऑर्डरची कॉपी उशिरा अपलोड झाल्याने आता सर्वांना माहितीसाठी पोस्ट करीत आहे. खोट्या बातम्या पसरविणाऱ्या चॅनेल्सवर कायदेशीर कारवाई करायला हवी असे अनेक जण सांगत आहेत, असे परखड मत ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी एक्सवर मांडलेले आहे. मुंबई महापौर पदाची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असून ठाकरे सेना आणि फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाल्याच्या बातम्या पाहायला मिळत आहेत. या संदर्भात संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. या केवळ माध्यमांमधील चर्चा आहेत. गौतम अदानी आणि भारतीय जनता पार्टी मिळून मुंबईचा महापौर ठरवतील असा चिमटा देऊन भाजप मुंबईत विजय उत्सव साजरा करीत असला तरी त्यांचा विजय झाला नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केलेली आहे. अगर एकनाथ शिंदे शिवसेने का जयचंद नहीं बनते तो मुंबई में बीजेपी का मेयर कभी नहीं बनता. मराठी जनता शिंदे को जयचंद के तौर पर याद रखेगी, असं हिंदीमध्ये एक्स पोस्ट करून संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचलेलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आता स्वीकृत पदासाठी रस्सीखेच. नगरसेवकांची संख्या 5 वरून 10. संख्याबळानुसार भाजपला 7 तर राष्ट्रवादीला 3 पदे मिळणार. पिंपळी गुरव येथील दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या शक्तीस्थळावर चिंचवड व पिंपरीतील नवनिर्वाचित नगरसेवकांनी भावपूर्ण अभिवादन केले. आमदार शंकरभाऊ जगताप यांनी उपस्थितांसमोर संबोधन. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी दिलासादायक आणि आशादायी निर्णय. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत PM योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळासाठी 1000 नवीन ई-बस खरेदीसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. या होत्या आतापर्यंतच्या हायलाइट्स टुडे. दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांच्या टॉप 10 हायलाइट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा. पाहत रहा सांगावा.